घाटकोपरमध्ये सर्वात पहिले 8 तर ज्यांनी इतिहास रचला ते पंचवटी क्रीडा मंडळ एकमेव मंडळ होतं। म्हणजे त्या देवीशिवाय आम्ही काहीच नाही। आम्ही सर्वप्रथम आहे ना त्या देवीचा मान देतो। त्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी 6 वेळा 8 तर लावून विश्वविक्रम घाटकोपरचा केलेला आहे। संस्था त्यासाठी पूर्ण वर्षभर काम करत असते, प्रॅक्टिस कर हे कर आहे। आणि आज आपल्या बरोबरीने असं एक मंडळ आहे ज्या मंडळाने देखील घाटकोपरचं नाव कबड्डी मध्ये म्हणा, क्रिकेट मध्ये म्हणा किंवा त्याचबरोबर जर पाहिलं तर दहीहंडी मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर केलंय। मुंबई उपनगर जिल्ह्याला देखील खूप सारे कबड्डीपटू ज्या पंचवटी घाटकोपर भटवाडी या मंडळाने दिलाय त्या पंचवटी गोविंदा पथकाला आज आपण भेट देणार आहोत आणि कशा प्रकारे पंचवटी गोविंदा पथकाचा सराव चालतो तो आज या ठिकाणी पाहणार आहोत। दहीहंडी आपल्या सर्वांचाच लाडका विषय किंवा असा उत्सव आहे ज्याची 365 दिवस आपण वाट पाहतो आणि हे सर्व गोविंदा आपल्या कामातून कोणी वेळ काढतं, कोणी कॉलेजमधून वेळ काढतं आणि संध्याकाळी मात्र 1-1.5 महिना सराव करत असतात। आणि म्हणूनच या सरावाचा आढावा घेण्यासाठी आपण घाटकोपरच्या पंचवटी गोविंदा पथकाकडे आलो आहोत। आज आपल्या बरोबरीने पंचवटीचे जालिंदरजी कोकणे साहेब आहेत। तर कोकणे साहेब काय म्हणाल, कशा प्रकारे हा घाटकोपरचा पंचवटी गोविंदा पथक सुरू झालं, कशा प्रकारे आणि काय काय अचिव्हमेंट आतापर्यंत राहिलेले आहेत? मी सर्वप्रथम तुमचे आभारी मानतो। तुम्ही आमच्या पंचवटी मंडळाला मान देऊन आम्हाला सन्मानाने तुम्हाला आमचे छायाचित्र दाखवत आहात। आमचं मंडळ स्थापन व्हायला 1969 साली झालं। त्या दिवसापासून आमचे कार्यालय म्हणजे शैक्षणिक सर्व स्तरामध्ये आमची सर्व प्रकारची व्यक्तिमत्व आहे। घाटकोपरमध्ये सर्वात पहिले 8 तर ज्यांनी इतिहास रचला ते पंचवटी क्रीडा मंडळ एकमेव मंडळ होतं। त्या पंचवटी क्रीडा मंडळाने एकच वर्षामध्ये 2 वेळा पहिल्यांदा लावले 8 तर। ठाण्यामध्ये चांगले 8 तर लावून नावलौकिक केलं। तसेच सलग दुसऱ्या वर्षी 6 वेळा 8 तर लावून विश्वविक्रम घाटकोपरचा केलेला आहे। आणि माझं मंडळ हे माझं परिवार आहे। मी त्यांचा कार्याध्यक्ष म्हणून मला त्यांनी ह्या टायमाला निवडून दिलं, पण माझं हे मंडळ हे माझं परिवार आहे। इथे सर्व मुलं सगळे येतात, प्रॅक्टिस करतात, सर्व मुलं कामाला आहेत, पण ते कामाचा व्याप सोडून फक्त 3 तासासाठी मंडळासाठी देतात। एकही दिवस खाडा न करता पोरं 8 थराचा इतिहास पुन्हा या वर्षी करायचा ध्यास धरून पुढे येतात आणि आमच्या मंडळाचे सर्व सहकारी त्याला जोमाने साथ देतात। आम्ही एकविरीला सुद्धा भर हवेमध्ये भर पावसामध्ये 7 तर रचण्याचा इतिहास केलेला आहे, तिथं कोणीच केला नाही या वर्षी। आणि मंडळाचं सांगायचं झालं की आमचे सर्व कबड्डीपट्टू किंवा शैक्षणिक शारीरिक सगळ्यांमध्ये असा जोश आहे का ते ना शून्यातून विश्व निर्माण करणार। आपल्या बरोबर आहेत पंचवटी क्रीडा मंडळाचे एक बाल गोविंदा स्वराज पवार। स्वराज, या पंचवटी मंडळामध्ये वरच्या थरावर जाण्याचा मान तुला मिळत असतो, कसं वाटतं? भीती तर वाटत नाही ज्यावेळेला वरती जातो त्यावेळेला? का वाटत नाही? प्रॅक्टिस करतो। आणि तुझ्या सुरक्षेची मंडळ काय काळजी घेतं का? काय काळजी घेतं? सेफ्टी हेल्मेट सगळं काही वापरलं जातं। तर आपल्याला तोच संदेश द्यायचा आहे, जेवढी प्रॅक्टिस तेवढेच थर लावा, हे मुंबईतील सगळ्या मंडळांना आव्हान आहे। आणि पंचवटी देखील सांगताय की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सुरक्षेची, गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि या बाल गोविंदाला देखील त्या पद्धतीच्या मात्र सुरक्षा पंचवटी मंडळाकडून देखील दिल्या जात आहेत। तर त्यांचं अभिनंदन। आणि आमचे संस्थापक पासून पंचवटी क्रीडा मंडळ पंचवटी घाटकोपरमध्ये तेव्हापासून आम्ही कबड्डीपासून सुरुवात केली तेव्हा फक्त भटवाडीमध्ये किंवा घाटकोपरमध्ये। पण याला गोविंदा पथकाला जे खरं ग्लॅमर आलं आमचं मंडळ आहे ते 2000 साली आम्ही त्याच्या आधी आम्ही माजगाव ताडवाडीला जुनं गोविंदा पथक मुंबईत आम्ही सगळे तिकडे लागलो आणि त्यांचंच आम्ही हे करून आम्ही इकडे घाटकोपरमध्ये
तर सुरुवातीला किती थर आपण लावले होते आणि त्यानंतर 8 थर देखील ते कसे शक्य झालं होतं? सुरुवातीला आम्ही 5 थरापासून सुरुवात केली होती. 6 थरापासून आम्ही सुरुवात केली आणि 6 थर नंतर 7 थर आणि 2012ला आम्ही 8 थर लावले, पहिले 8 थर आणि 2012ला 8 थर लावले. ते घाटकोपरमध्ये पहिल्यांदा आपण 8 थर लावले ते बाबूसाळूंचे भटवाडी मार्केटमध्ये आणि घाटकोपरमध्ये. आणि सगळ्यात पहिले आम्ही जे 8 थर लावले ठाण्यात ते 2011 साली लावले. तर अशा प्रकारे 8 थर देखील सातत्याने लावण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून झालाय. खूप सारे कबड्डीपटू देखील आपण दिलेले आहेत. आपल्या बरोबरीने पंचवटी गोविंद पथकाचे अक्षय जांभळे आहेत. अक्षय, गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर कारल्याला म्हणजे एकविरा देवी या ठिकाणी देखील पाऊस सुरू असताना 7 थर पंचवटी मंडळाने लावले होते, त्याबद्दल काय सांगाल? आमचं मंडळ आहे ना, म्हणजे त्या देवीशिवाय आम्ही काहीच नाही. आम्ही सर्वप्रथम आहे ना त्या देवीचा मान देतो, त्यानंतरच आम्ही इकडे येऊन आम्ही मोठी ट्राय करायला बघतो. यावेळी आम्ही पहिल्यांदा जाऊन तिकडे 7 थर लावले वरती डोंगरात जाऊन. त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे आणि आमचा इंस्टाग्रामला पेज आहे त्याच्यावर आहे ना 2 लाखाच्या वरती व्ह्यूज गेलेत त्या एका गोष्टीसाठी. म्हणजे पूर्ण सगळ्या ठिकाणी हीच चर्चा झाली की वरती एवढ्या वरती 7 थर लावले कसे काय, हे सगळं झालं. आमच्या मंडळाचं सांगायचं गेलं की मुंबई उपनगरामध्ये ना कबड्डीसाठी अग्रगण्य एक संस्था आहे आणि त्याचा आहे ना प्रत्येक वर्षी एक प्लेअर आहे ना उपनगरच्या टीम मध्ये असतो. शास्त्री म्हणजे पूर्ण सगळं संस्था त्यासाठी पूर्ण वर्षभर काम करत असते. प्रॅक्टिस कर, हे कर. मग आता दहीहंडी झालं, दहीहंडीसाठी पण ऑफिस वरून जाऊन कॉलेज वरून जाऊन पोरं टाइम काढून येतात, कबड्डीसाठी पण टाइम काढून येतात. आणि मग त्यासाठी मग आम्ही उपनगराची जेव्हा चाचणी असतो तेव्हा पण आम्ही वरच्या टॉप 8 मध्ये असतो, 8 टीमांमध्ये. मग त्यात मग आमचा एक खेळाडू जातो, तो दरवर्षी प्रत्येक उपनगर टीम मध्ये असतो. तर कबड्डी मधलं हे नावाजलेलं मंडळ गोविंदामध्ये म्हणजे पंचवटी गोविंदा पथक किंवा पंचवटी क्रीडा मंडळ घाटकोपर भटवाडीचं गोविंदामध्ये देखील नावाजलेलं आहे. आणि आज जसं यांनी या ठिकाणी सांगितलं तर पैशासाठी नाही तर पंचवटी या नावासाठी आम्ही मात्र या ठिकाणी आहोत, हे या ठिकाणी सांगण्याचं त्यांनी काम केलंय. तर आता जाऊयात पंचवटी क्रीडा मंडळाचा गोविंदाचा सराव कसा होतो त्याकडे. धन्यवाद. बोल बजरंग बली की जय.